हमारे नहीं। मेकअप मेकअप खराब आहे सोनू, मेकअप खराब आहे लोक रडूस। अरे लग्नात पण सेम आहे। कसं कसं रडत होती। नको ना रडू, मेकअप खराब होईल भाई। मस्कारा खाल्ला सना। मी शांतीने इथे बसलेली, शांतीने माझ्या डोक्यात ते सर्व चालू होतं, मी घातली ना म्हणून रडली मी काय घातली, मी काय घातली। तुझा कॅमेरा किती खराब आहे, थांब। उचला तर चांगला माझी केस माझ्या तोंडात चालू। मी अशी विचित्र का दिसते यार? विचित्रच प्राणी आहे मी। बघ अशी दिसते, इकडे ठेवला तर मला चांगली तरी दिसेल। शी माझे डोळे का असे दिसतात ते सोनू? मला आम्ही चाललोय आता थारला दोघी पण। आता शेंबूडला येणार आहे, ठीक आहे, पण मॅनेज करूया शेंबडाला आणि स्वतःला पण। कसं केलं रे तिला तर वर्षाच्या 12 महिने होऊच असतात शेंबडं ना। आपण दोघांनी वाईट घातलंय, वाईट मोठी वाटते, मी छोटी वाटते आहे। पैसे दे, पैसे दे, पैसे दे कोणाला? मोठी आहेस ना, पैसे भर। नाही मी छोटी आहे, मी छोटी आहे, मी छोटी आहे, बघितलं मी छोटी आहे। छोट्या लोकांचं ना असं असतं, पैसे चाला की मोठी। मी छोटी आहे, मी मोठी, तू छोटी, तू मी छोटी आहे, माझ्याकडे पैसे नाही, मी तर स्कूलला जाते, मी 5वीत आहे आता, माझ्याकडे पैसे नाही। इथे गाणी चालू आहे कधीपासून? चला लय पकवलं। मी स्टेशनला पोहोचलोय आणि इथून मी कॅमेरामध्ये अशी का विचित्र दिसते? मी जास्त फाउंडेशन इथे लावलंय म्हणून काय? थोबाड फुटलंय ना जरा माझं। तिचं तोंड फुटतच असतं, कुठे पण जाते भांडणं करून येते, मार खाऊन येते, मारून येते, असं आहे हिचं। चल ट्रेन आली वाटतं। वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आता आम्ही जस्ट पोहोचणारच आहे आईकडे, आणि आई खाली येते कारण ह्यांच्याकडे ऑटोवाल्यांकडे जीपे नाही आणि माझ्याकडे फक्त जीपे यूज करते मी, कॅश नसतात माझ्याकडे। कॅश असतात तर ते लगेच सोडून जातात। आता 50 होते माझ्याकडे, पण वो खतम हो गया। बापरे काय काय बडबड करते। आता 9 वाजले, 10 वाजलेत आणि आम्ही 10 वाजता निघालोय। माझ्या लेफ्टमध्ये फ्रेंड्स होते, मी हायकिंगला गेली आणि आता मला मोनू भेटली आहे। मोनू हर टाइम इग्नोरच करत असते सर्वांना। आता आम्ही काहीतरी 1-2 टॉपसाठी आलोय। रिंग पडली, अंगठी, सोन्याची अंगठी पडली। का करते यार मी अशी? दाखव कोणती म्हणून? हा ही छान आहे। हिला एक जीन्स नाही आवडत आहे, एवढे काढून ठेवले तिने। पहिलं हे दाखवायला बोलली आणि आता बोलते लाईट शेड दाखव परत। माझ्यामध्ये एवढे पेशन्स नाही भाई, मी नाही दाखवू शकत तिला एवढं सगळं। तिला निघ इथून। आता आम्ही शॉपिंग केली, 2 जीन्स घेतले 300, 2 हिनी टॉप घेतले नॉर्मल। कोणते होते ते? नॉर्मल 2 टॉप घेतले।
क्रॉप टॉप. मी एक शर्ट घेतला आणि खूप मस्त आहे तो शर्ट, म्हणजे थोडा वेगळा घेतला, चांगला आहे. फक्त खराब नको करू, वाईट आहे म्हणून एका दिवशी. आणि हिला तर वाटतं की मी एकदम हेच आहे. आहे तुम्ही माझा वाईटवाला खराब. मी नाही करत एडिट, माहिती आहे ना तुला. मी आताच त्याला करतो. एक तर माझी केस एवढी खराब झाली. सकाळपासून मी तिकडे बसली आहे. 10 वाजता मी तिकडून निघाली हॉस्पिटलमधून आणि मेहंदी माझी पूर्ण कंबर आखडलेली. आता माझ्या हातामध्ये हे आहे काय बोलत होती रे, गाणं बोलायला लागली, त्याला चुकीचं गाणं बोलली. आता तर अजून नाही लक्षात येते. आता जाते इथून ऑटो ट्रेन पकडून त्यावेळी घरी, म्हणजे अजून पण रोडवरती थोडीशी काहीतरी हवं ना. दुसरा दिवस. आम्ही आज दोघी परत चाललोय आजोबांकडे. थोबाड बघा आमचे जरा. आमचे थोबाड बघा. ब्लश ब्लाइंडनेस ह्याला बोलतात गाईज. दोघ्या बहिणींना सेम ब्लाइंडनेस आहे. का नको रोजच अजीब वाटते काय. अरे लाईट नाही येत आहे. माझ्या लाईटने येणार तर छान वाटेल. नाही रे मला छान वाटते आज. तुम्हारे में ही गडबड है बेटा. नाही मला घाम येतो. हो म्हणून तू घाण दिसते. आता आम्ही आईकडे जाणार. आई तर आमच्यावर अशी भडकली आहे ना की आईला काय बोलायचं आता. काल रात्री नख तोडलं माझं. पायामध्ये रक्त आलं माझ्या. काल मी ब्लॉग नाही काढला कारण सोळा. मग आज आम्ही ब्लॉग चालू केला आहे माझा परत. आज आता डायरेक्ट तिकडेच जाऊन चालू करेन. हा पहिला लिंबू पाणी पी, नाही तुझं डोकं शांत नाही होणार. तुझं पण पी पी. खाना निघालो. किती ऊन आहे. ही मोनू आता इथे. मी तर बाबा हॉस्पिटलमध्ये जाऊन AC मध्ये थोडा वेळ तरी बसेन खाली आणि मग वरती जाईन. भाई एकदम डोकं खराब झालं आहे. आणि ही मोनू जाणार आहे आईसोबत. मला कॉल कर ना त्याला. रॅपिडो. तुम्हाला माहिती आहे आता काय पराक्रम झालाय. आम्ही तिकडून आता परत आमच्या घरी जायला निघालो कारण आमची भांडणच अशी झाली आहे. का ही जी मैत्रीण ती दिया माझ्या ब्लॉग मध्ये पण असेल. पटकी टकली मौनी दिया. आणि आम्ही तिला काही बोललो नाही. आम्ही आणि आमचं असं नाही की आम्ही कोणाच्या घरी जाऊन तरी तमाशा करू. म्हणजे आमचे तसं हेच नाही, मेंटॅलिटीच नाही. आणि ही भाई मोनूच आणि तिची भांडणं झाली. मोनूने तिला मारलं. म्हणून तिची केस सारखं मारलं. केस ती इकडनं टकली, तिला अजून टकला करून टाकला. आहे एवढीशी ती आहे समोर. आणि म्हणून फुल भांडणं भिंडणं आणि तिचा फोन फोडून टाकला. ठीक आहे फोन फोडला ना. तिकडे ही म्हणून चुकली की फोन फोडला. तर आता काय नाही. 3000 असेच उडवतो आपण. 3000 काय नाही. ते फोन बनवून दिला तिला मी. आता आईच्याकडे आहे तो फोन तिचा. आम्ही जो बनवला ही ती पोरगी. हे तो पण चांगला ना. हिला गाईडलाईन वाटतो. मी दाखवते ना. आणि ती तिकडे जाऊन खूप तमाशे करते. आता घरी जाऊन मोनूचा तिला मेसेज आलेला सकाळी. स्टोरी टाइम चालली आहे भावानं. तुम्हाला पण कॉन्टेंट देते मी जरा. आणि आमच्या आजूबाजूवाल्यांना थोडासा त्रास झाला या गोष्टीचा. त्याचा खूप आम्हाला वाईट वाटतंय आता सध्या की हे नाही व्हायला पाहिजे होतं. कारण घराचे ओनर जे आहेत ना काकी ते खूप चांगले आणि ते बाजूलाच राहतात. तर त्यांना उगाच हा त्रास झालाय म्हणून आम्हाला जास्त हे होतं की यार घरी का आली ही. तर आता आम्ही काय करणार आहे. हां मेसेज तर सांगत होती तुम्हाला. मोनूने मेसेज केला की फोन वगैरे बनलाय. उद्या येऊन मी तुम्हाला फोन तुमचा देऊन टाकेन. तर तिने बोललं चार्जर पण दे म्हणजे घरी यायला नको परत. घरी येऊन तमाशा म्हणजे करायला. तर मी घेतला फोन आणि मी कॉल केला आणि मी बोलली घरी काय. बाय साईड पोरगी लाईट येते यार. कसं जातं हे बघा. ही दातं नीट ठिकाणावर नाही, केस नीट ठिकाणावर नाही. एवढीशी माझ्यासमोर एवढीशी लागते. तिला असं कुत्रा मारून ते मारलंय आणि आता ती घरी आले. माझ्या तिला माहीत नाही की आम्ही तिथे कशा लावू शकतो. आणि ती आता घरी बसली आहे. तर मी तिला कॉल केला की काय तुमचं आहे नुसतं की घरी येणार. आम्ही काय असे आहेत काय की तुम्ही आमच्या घरी येणार आणि आम्ही ऐकून घेणार आणि तुम्ही हर टाइम तमाशा करून आम्हाला घराच्या बाहेर काढायची धमकी. म्हणजे आता माझी मम्मी नाही तर त्याचा फायदा उचलतायत ती
लोक आणि डायरेक्ट घरी येतात आहे आणि घरी येऊन तमाशा करतात आहे, कारण तिला माहिती की ओनर बाजूलाच राहतात, तर ते डायरेक्ट ॲक्शन घेणार रूम खाली वगैरे करायला म्हणा. कारण कुठेच असं चालत नाही की बाई घरी असं येऊन तमाशे. आणि ती आता तिसऱ्यांदा आली आहे, तिसऱ्यांदा की दुसऱ्यांदा आली आहे ती. तर आम्ही आता हॉस्पिटलमधनं निघालो आहे परत, तर तिला राग आला की अदिती अशी का बोलली मला की काय बोलली मी. आणि तिला असं वाटतं की ते सर्व मोनूनी बोललं आणि ती तिकडे जाऊन मध्ये की मोनूनी मला लय घाण काहीतरी बोललं. आता घाण काय आम्ही बोलणार आहे त्या बाईला, आता घाण काढणार आहे मी. पहिली म्हणलं त्यांची पूर्ण फॅमिली सायको आहे, पूर्ण त्याला मला नीट बोलणार नाही. मम्मी काय बोलणार काय समजलं बोलतात. अरे अरे तू काय बोलणार की फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मेंटली. त्याचा बाप पण एवढंच आहे माझ्यासमोर, त्याला पण एक नाफा बाहेर झोपून जाईल त्याचा तुझा बाप. आणि आता घरी येऊन बसले आहेत तमाशा करत. आणि माझ्या फ्रेंड्सला कॉल केला लगेच की येशू एकटी आहे बाबा, येशूकडे पहिला जावा. कारण त्या लोक त्या दिवशी आले आणि येशूचा फोन बिन खेचत होते, येशूला टॉर्चर करत होते, येशूला बोलत होते की नाही तुला चल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन. आणि मीच हर टाइम घरी नसते, म्हणून आता माझं असं होत होतं की चलच म्हणून तू. तर मला त्या ओनरचा पण फोन आलेला की अदिती कुठे आहे तू, घरी ये पहिला आणि त्यांना त्यांचा फोन देऊन टाक, म्हणजे ते जाते निघून. तर मी काय करणार आहे आता, इज्जतमध्ये तिला फोन देणार, मुलीला म्हणणार जावा बोल, एकदम इज्जतमध्ये बोल जावा आणि मग आपण तिच्या घरी जायचं. आमचं काम नाही बाई आता घरी आमचे स्टँडर्ड्स नाही. आम्ही बघा किती मस्त आहे, किती नीट बसलोय ना, ती गडी बिडी मांडी बिंडी घालून स्टोरी सांगायला तुम्हाला. हे पण हे खूप म्हणजे खूप इमॅच्युअर बिहेवियर आहे त्यांच्या फॅमिलीचं, जे त्यांनी केलंय आता. मेंटली प्रॉब्लेम आहे, इमॅच्युअर बिहेवियर. हां, तर त्या लोकांनी जे केलंय ना आता घरी येऊन, माझं तर डोकं खराब झालंय. आणि आमच्या आजूबाजूवाल्यांना सांगितलं की या पोरींनी आम्हाला उलटं बोललं, काय घाण बोललं. पण आजूबाजूवाल्यांना पण सर्वांना माहिती आम्ही कधी उलटं नाही बोलत, ते लोक ओरडतात. आणि माझ्या मम्मीने त्यांनाच सांगून गेले की तुम्ही जरा लक्ष वगैरे ठेवा, तर ते ओरडतात, आम्ही ऐकून घेतो. जर आम्हाला ते चांगलं पण समजत असतो, आम्ही ऐकून घेतो. आम्ही कधीच कोणालाच उलटं बोललो नाही आजपर्यंत, कोणालाच नाही. आणि आता तिकडे जाणार आहे, आम्ही पोहोचणारच आहे ऑटोमध्ये. आणि माझं असं झालं की मीच आता ऑटो चालवून चालू. हेलिकॉप्टर खूप करतो आहे, हेलिकॉप्टर. तर मोनूशी तिची भांडणं का झाली मला ते नाही माहिती, पण झाली पाहिजे. अरे ती पण बोलते ना मेंटल प्रॉब्लेम आहे. आणि मोनूला कसं आहे माहिती आहे, मोनूला ना खूप लवकर राग येतो. मोनू अशी शांतीने बसली असेल आणि फुल एकदम काहीतरी टेन्शनमध्ये किंवा कोणासोबत तरी एकदम टॉपिकमध्ये घुसून बोलत असेल आणि आपण जर तिने असं केलं किंवा काय बोलत असं पण वाटलं ना बोलतो लय राग येतो हिला. आणि तिने काहीतरी हिला बोललं आणि ही ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हती, तर हिला आला राग आणि हिने दिली धनाधन धून गान धून तिला. अरे तिला झोपवून. अरे तू विचार ना, दक्षा लोक त्या लोकांना विचार, ते लोकच बोलणार आहे अरे भाई उसके इधर के बाल और निकल गए. आता चला तू ब्लॉग मध्ये दाखवते ना त्याचा थोबडा. नाही मी माझ्या ब्लॉगमध्ये छोट्या लोकांना. आणि आता असं वाटतं मीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि कंप्लेंट करू की भाई हे लोक हॅरेसमेंट करतात. घरी येतात हॅरेसमेंट करतात. हॅरेसमेंटची केस टाकून टाकेन भाई मी त्याच्यावर. हे मी केलं पाहिजे का मला जरा सांगा. पण पोलीस लोक पण काय नाही करत, तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत त्यांच्या हातात पैसे नाही आणि 10 वेळा बोलवणार, बसून ठेवणार आणि त्या लोकांचं त्यांचंच चालू असणार. आणि जर हे अरे पत्ती दिली लगेच अशी तर लगेच होतं काम. आजकालचं असं आहे. ठीक आहे ना भाई, कमवणार आहे आपण पण, काय कमवायचं काय सोडतो काय. अरे पण त्या लोकांचं कामच ते पेमेंट मिळतो त्यांना, चांगला अच्छा खासा पेमेंट मिळत आहे भाई. पण भाई ऑब्व्हियसली आता लोकांना अगर भेटतं आहे तर ते लोक घेणारच, लोक का सोडणार. अशी मेंटॅलिटीचे लोक राहिले ना या दुनियामध्ये तर झालं. भाई मला पण अगर असं भाई पैसे कमवायचा चान्स भेटतात कुठून पण, तर मी सोडणार नाही भाई. मी कसं करू, तू सोडणार फुकटच्या पैशात. पोलीस आहेत ते, पोलिसांचं काम काय का बनलाय मग तू पोलीस भाई. तर मला माहिती ठीक आहे, पण आता पोलीसचा टॉपिक नाही, त्यांचे आपल्याला भांडणं नाही करायचं. थोडा सायको लोकांचा टॉपिक झाला. हां, त्या लोकांनी ऍडमिट करून ठेवल्या त्यांना आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकला. आम्ही सँटाक्रूजला पोहोचलोय म्हणजे आता आम्ही सँटाक्रूज विलेपार्लेला आहे. आम्हाला लवकरच जायचं आहे एकदम आणि त्यांना फोन देऊन हटवून टाकायचं आहे आणि मग त्यांच्या घरी जाऊन एकदम मस्तपैकी सर्व करायचं आहे काम. सो आम्हाला जरा ऑलमोस्ट बोला. माझ्या दुसऱ्या फ्रेंड्स पण मार्क लावून घ्यायचा
ती बोलते मी जाऊन विचारते त्याला वगैरे त्याने घेतली आहे काही चैन आणि पैसे. तर झालं ते लोक बोलायला लागले नंतर अजून पण काही चोरी झालंय का तर सांगा. आणि त्याचा मोठा भाऊ तर नाही हरामखोर होता वाटतं. आणि त्याची आई तर बोलते काय करायचं ते करा बाबा मला घेऊ नको आणि काय काय मला बोलली. आणि ना अशी ती टर्न झाली म्हातारी होती हा थोडीशी आणि पुढे गेली. या मॅडमनी असं तिचं जिंजा उपटा केलंय मागे खेचलंय जिंजा अशा बापरे मला तर काय करायचं नाही. की कुठे चाललीस तू इकडे ये माझे पैसे गेले. भाई जर आपली एवढी आणि मी तेव्हा ना विरारवरनं बँड्रा रोज ट्रॅव्हल करून येत होती आणि भाई आपला पेमेंट कधी कोण नाही सोडणार एवढं काम करून. भाई उभं राहून काम आहे एकदा ते सलांचं त्याच्यामध्ये माझे पैसे चैन सोन्याची. भाई माझं असं डोकं खराब झालेलं की जशी टर्न झाली की काय करायचं ते करा मला नका बोलू म्हणजे काय मग पागल परवा काढला का त्याला जर सांभाळायचा नव्हता तर अशी तिची पकडली घ्यायचं तर सर्व आले बाबा सोड मग सोडलं मी ते आवडलं म्हातारीचं होतं काय. मग ती गेली माझ्या मम्मीने मला पकडलं. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये असली पाहिजे होती रे भाई. अशी मारली असती ना मम्मी तर तिची. पप्पा आता बोलतात आहे आदिती काय करू नको जात दे तिला जाऊन फोन तिचा आणि सर्व संपवून टाक टॉपिक नको करू जास्त. जरा पण भांडण नको करूस काही उलट नको बोलू. आता नाही बोलणार तिच्या घरी जाऊन. आता तिच्या घरी जाणार आहे. मला बोलली होती तुझी अवकात नाही. अरे भाई ती मनूच्या पैशावर उडत होती. खरंच मी फिरायला घेऊन जायची कुठे चांगल्या जागा तिथे ती गेली पण नाही बघितलं पण नाही कधी. तसे पागल झालेली ती मनूच्या मागे रोज आमच्या घरी येत होती. माझा आता चार्जर पण वाटतं तिनेच चोरी केलाय. हा इथं चार्जर काय झालेलं नाही ना मी चार्जिंग करून गेली. ओजी चार्जर होता. हा यार हा 3000चा होता. मी चार्जिंग करून गेली. तिने मला माझ्या फोनला चार्जिंग आली तिने जाऊन चार्जिंग करून येते. ती गेली माझ्या घरी तिने तिचा फोन पण चार्ज केला माझ्यानंतर आणि चार्जर बोलते तिने तिथेच ठेवला आणि त्यानंतर सोडून उठली तर तिथे चार्जर आणि आता मग चार्जर कसं काय होणार नाही घरात आजपर्यंत कधी नाही झालं. ती चार्जिंग करून दिली त्यानंतर कसं झालं आणि त्या टायमाला तिचा चार्जर हरवलेला. हा मोडूनही हरवलेला. मी नव्हता हरवला. अच्छा ती विसरून आलेली माझ्या एका फ्रेंडच्या कारमध्ये. हा ती कारमध्ये फिरताची पण ऐकली नाही बाई आणि मी तिला माझं मर्सिडीज BMW मध्ये फिरवलं. आणि एकदा मुलीचे 500 रुपये पण चोरी केलेले खालती बिल्डिंगच्या खालती आहे म्हणजे ती खालती घेऊन ती घातले पाचशे गायब 5000 म्हटले 500 गायब. ती माझ्या खिशात पण टाकले बाई मला असं वाटतं तिला 2 लाख आहे मागं आणि कोणी टेन्शन काय म्हणजे पैसे सो आता आजचा स्टोरी टाइम आजचा नाही थोडासा स्टोरी टाइम झालेला आहे. आम्ही आता घरी जाऊ आणि नंतर तिकडे जर काही झालं जास्त तर आम्ही तुम्हाला सांगूच. आता मला नाही गरम होत गरम होत होतं. मी माझा जॅकेट काढला भाई एकदा आम्ही एवढं आहे की भाई मला हॉस्पिटलमध्ये जायचं तर मी जॅकेट घालून चालले एवढा फुल हाताच्या टॉपमध्ये पण. अरे काय माहिती हे वाढव जरा आम्ही काही हां तर ज्या दिवशी भांडणं झाली ना आमची दुसऱ्या दिवशी लेला फोन घेऊन आली घरी आणि मम्मीला घेऊन आली घरी आणि काय बोलते माहिती आहे 30,000 दे मला फोनचे. मी विचारलं 30,000 आहे तर मी बोलली की नाही. त्यानंतर मला समजलं की 25,000चा हा फोन सेकंड हँडमध्ये घेतलेला आणि त्यातले पण 12,000 आमच्याच एका फ्रेंडनी म्हणजे मी ओळखले आणि ते एका पोराने पैसे टाकलेले 12,000 तिच्या त्यात. तर त्याला तुम्ही ओळखतात त्याला मी खूप चांगला आहे ओळखतात. आणि मग ते 30,000 दे पण म्हणजे परत नवीन सेकंड हँड फोन घेऊन द्यायला. पागल आहे का आम्ही तिच्यासारखे आम्ही सायकल आहे आम्हाला मेंटल प्रॉब्लेम एक ना अनफिल्टर्ड चॅनल ओपन करूया म्हणून आपण. माझं चॅनल बनवून टाकलं ना अनफिल्टर्ड आणि एकदम अनफिल्टर्ड ब्लॉग्स तिकडे येणार आमचे. तुम्हाला कसे ब्लॉग्स बघायचे असतील की आम्ही एकदम अनफिल्टर्ड कसे आहोत तर प्लीज कमेंट करा की हा आदिती एक अनफिल्टर्ड चॅनल बनव. आम्ही पोहोचलो आहे आता थोडा अजून पण. हे बघा गाईस याला आपण आपल्या स्कूलमध्ये असतो हळूहळू आवाज यार. पडली अशी तोंडावरच तर आपण आता आम्ही घरी आलोय. घरी आल्यानंतर खूप जास्त इथे पण झालं काय काय म्हणून लगेच हा म्हणून एकदा बस अशी खाली गुडघ्यांवर बस पूर्ण पॅक होईल त्याच्यामध्ये. बस खाली बस म्हणजे पूर्ण पॅक हो ना
त्याच्या बाहेर बसला कचरा मला आल्यावर आणि त्याला घाबरव. नंतरची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची आहे आणि जर तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला पण म्हणजे असं की काही सांगायचं की आता काय करायचं, की काय केलं पाहिजे की सोडून दिलं पाहिजे, म्हणजे काही असेल तुमच्या ह्याच्याबद्दल काही थॉट्स असेल प्लीज मला सांगा, म्हणजे मला असं कळायला. आणि पडून जा ना पूर्ण खाली. आणि आता आम्ही दोघं झोपतोय. तू झोपते, मी आता सुटली. मी पण आता सुटलेली, मी येऊन थकलेली एवढी, मी झोपून गेली आणि एकदम डोकं बिकं दुखतंय माझं. असंच होतं काय माहिती का, मी जेव्हा झोपते ना कोणत्या पण टाइमला, ज्या टायमाला झोपायचं नाही आणि उठते ना खूप डोकं दुखतं माझं. मला काय समजत नाही का होतं असं. तुमचं पण होतं का, म्हणजे हे नॉर्मल आहे का? नॉर्मल. सो इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता दिवाळी पण येणार आहे आणि माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत, तर मी दिवाळीत काही घेणार नाही आहे. आणि मम्मी कधी येणार आहे माहित नाही, असं मला तुम्ही मम्मी बद्दल विचारू पण, कारण मी थकली आता तिला विचारून. सो काय होतंय रे नाकावर? अगं जेवण यायचं बाहेर. बाय.